हा अतिशय गंभीर प्रश्न आहे तो. त्याच्या बाबतीत पोलिसांनी त्वरित पावलं उचलायला पाहिजे आणि ज्या बेपत्ता मुली आहेत त्यांची लवकरात लवकर त्यांचा तपास लागला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट विदर्भाच्या बाबतीत, त्या मधल्या काळामध्ये विदर्भामध्ये जी अतिवृष्टी झाली, अनेक जिल्ह्यामध्ये महापूर आलेत, शेतीचं अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. जवळजवळ 8,000 हेक्टरच्या वरती शेतीचं नुकसान विदर्भामध्ये झालेलं आहे. आणि या शेतीचं जे नुकसान आमच्या शेतकऱ्यांनी झालंय त्याला मोबदला राज्य शासनाने द्यावा, त्याच्यासाठी काही 450-500 कोटीची मागणी केलेली आहे. ती जर मागणी राज्य शासनाने मान्य केली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात, या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, एक मदतीचा हात शेतकऱ्यांना मिळू शकेल. म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे 450-500 कोटीची मागणी आहे ती मंजूर करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सुद्धा आमची मागणी आहे.